नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आर्थिक विश्लेषणाची साधने याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अर्थशास्त्रीय विश्लेषण करताना आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा अभ्यास अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. अर्थशास्त्रामध्ये जे विविध नियम, सिद्धांत, तत्वे, संकल्पना मांडलेल्या आहेत त्या तुलनेने समजायला इतर विषयांपेक्षा अवघड आहेत. मग आता ह्या संकल्पना सहज सोप्या भाषेत स्पष्ट करण्यासाठी कोणकोणती साधने वापरली जाते, तर त्या साधनांचा अभ्यास आज आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र आहे, हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. अर्थशास्त्रात विविध आर्थिक घटकांचा किंवा चलांचा अभ्यास केला जातो. त्यामध्ये वस्तूची किंमत, वस्तूची मागणी, वस्तूचा पुरवठा, बचत, गुंतवणूक, उत्पन्न, व्याजदर, पैशाची मागणी व पैशाचा पुरवठा यासारख्या अनेक घटकांचा उल्लेख करता येईल. हे सर्व घटक एकमेकांशी निगडीत असतात. एका घटकात जर बदल झाला तर त्याचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो. हा परिणाम अनुकूल किंवा प्रतिकूल अशा दोन्ही स्वरूपाचा असू शकतो. हे स्पष्ट करण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी विविध सिद्धांत, नियम आणि तत्वे मांडली आहेत. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा अभ्यासायचा आहे, तर तो म्हणजे आर्थिक विश्लेषणाच्या साधनांचा अर्थ किंवा व्याख्या म्हणूया आपण त्याला फार तर त्यामध्ये बघा, अर्थशास्त्रातील विविध सिद्धांत, तत्वे, संकल्पना यातील संबंध स्पष्ट करण्यासाठी जी विविध विश्लेषणाची साधने वापरली जातात त्यांना आर्थिक विश्लेषणाची साधने असे म्हणतात. थोडक्यात काय, आर्थिक विश्लेषणाच्या साधनांमुळे अर्थशास्त्रीय सिद्धांतामधील क्लिष्टता, गुंतागुंत आणि काठिण्य पातळी कमी होऊन ते समजण्यास सोपे बनते. आर्थिक विश्लेषणाच्या साधनांमध्ये आपण 4 प्रमुख साधनांचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं साधन आहे फलन संबंध किंवा कार्यकारण संबंध. दुसरं साधन आहे ते म्हणजे अनुसूची किंवा तक्ता. तिसरं साधन आहे आलेख आणि चौथं साधन आहे ते म्हणजे समीकरणे. आता यातील पहिलं जे आर्थिक विश्लेषणाचं महत्त्वाचं साधन आहे ते म्हणजे फलनात्मक संबंध. त्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. फलनात्मक संबंधालाच कार्यकारण संबंध असं देखील म्हटले जाते. अर्थशास्त्रातील विविध घटक किंवा चलांमधील परस्पर संबंध दर्शविण्यासाठी फलन संबंध किंवा कार्यकारण संबंध ही संकल्पना वापरली जाते. अर्थशास्त्रात व्यक्ती, कुटुंबे, उद्योग संस्था, वस्तूची किंमत, मागणी, पुरवठा, बचत, गुंतवणूक यासारखी अनेक आर्थिक घटक किंवा चले आहेत. ही चले एकमेकांवर प्रभाव पाडतात, एकमेकांवर परिणाम करत असतात. एका चलात बदल झाल्यास दुसऱ्या चलात देखील बदल होतो. हे बदल धनात्मक किंवा ऋणात्मक अशा दोन्ही स्वरूपाचे असतात. या ठिकाणी उदाहरण पाहायचं असेल तर आपण मागणी नियमाचं उदाहरण घेऊ शकतो. वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास मागणीत घट होते. या उलट वस्तूच्या किमतीत घट झाल्यास मागणीत वाढ होते. उत्पन्नात वाढ झाल्यास उपभोग खर्चात वाढ होते. व्याजदर घसरल्यास गुंतवणुकीत वाढ होते तर बचतीत घट होते. अशी काही उदाहरणे आपल्याला सांगता येतील. मग आता फलनात्मक संबंध म्हणजे काय, या संकल्पनेचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, तर तो म्हणजे एक घटक जेव्हा
दुसऱ्या घटकावर अवलंबून असतो तेव्हा गणितीय भाषेत पहिला घटक दुसऱ्या घटकाचे फलन असते. अर्थशास्त्रातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त आर्थिक घटकांमध्ये जे परस्पर संबंध असतात त्या संबंधांना फलन संबंध असे म्हणतात. फलन संबंध दर्शवण्यासाठी गणितीय पद्धत वापरली जाते, तिचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. बघा, तुमच्या समोर मी एक उदाहरण ठेवलेलं आहे. उदाहरण असं आहे, वस्तूची मागणी ही वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. या उदाहरणात वस्तूची मागणी ही वस्तूच्या किमतीचे फलन आहे. हा फलन संबंध गणितीय पद्धतीने पुढील प्रमाणे मांडता येतो. तो म्हणजे D इज इक्वल टू फंक्शन ऑफ P. या समीकरणामध्ये किंवा या फलन संबंधामध्ये D काय दर्शविते तर वस्तूची मागणी दर्शविते. P या अक्षराद्वारे वस्तूची किंमत, तर F या अक्षराद्वारे या दोन घटकामधील म्हणजेच वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत यातील फलनात्मक संबंध दर्शविलेला आहे. आता वरील उदाहरणामध्ये वस्तूची मागणी आणि किंमत ही दोन चले किंवा आर्थिक घटक विचारात घेतलेले आहेत. वस्तूची मागणी वस्तूच्या किमतीबरोबरच उपभोक्त्याचे उत्पन्न, आवडीनिवडी, पर्यायी वस्तूच्या किमती, जाहिरात, उपभोक्त्याच्या भविष्यकालीन अपेक्षा इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असते. हे आपण मागणीचे निर्धारक घटक तसेच मागणीचा नियम यामध्ये पाहिलेला आहे. आता हा फलनात्मक संबंध आपण पुढील प्रमाणे दर्शविणार आहोत. बघा मित्रांनो, सूत्राच्या साहाय्याने हा फलन संबंध पुढील प्रमाणे आपल्याला दाखवता येतो. तो म्हणजे D इज इक्वल टू फंक्शन ऑफ ABCD अँड XN. अशा स्वरूपात आपण हा फलन संबंध दर्शविलेला आहे. आता बघा, या ठिकाणी या समीकरणात किंवा या फलन संबंधात D काय दर्शविते तर वस्तूची मागणी दर्शवितो. F या अक्षराद्वारे फलनात्मक संबंध, तर A, B, C, D या अक्षरांद्वारे अनुक्रमे उपभोक्त्याचं उत्पन्न, जाहिरात, पर्यायी वस्तूंच्या किमती, आवडीनिवडी आणि XN याद्वारे इतर घटक जे मागणीवर परिणाम करतात ते दर्शविलेले आहेत. आता या ठिकाणी आपण दोन सूत्र पाहिलेले आहेत, दोन समीकरण पाहिलेले आहेत. ते म्हणजे D इज इक्वल टू फंक्शन ऑफ P आणि D इज इक्वल टू फंक्शन ऑफ ABCD अँड XN. तर बघा, या दोन्ही समीकरणांचा विचार केला तर पहिल्या समीकरणामध्ये दोन घटक विचारात घेतलेले आहेत, दोन आर्थिक चल, ते म्हणजे वस्तूची मागणी आणि वस्तूची किंमत. तर दुसऱ्या समीकरणामध्ये दोन पेक्षा जास्त घटक आणि त्यातील संबंध आपण दर्शविलेला आहे. त्यानंतर आपल्याला आर्थिक विश्लेषणाचे दुसरे महत्त्वाचे जे साधन आहे ते म्हणजे अनुसूची, पत्रक, तक्ता किंवा कोष्टक अभ्यासायचं आहे. अनुसूची किंवा पत्रक हे अर्थशास्त्रीय विश्लेषणाचं एक महत्त्वाचे साधन आहे. अर्थशास्त्रातील नियम, सिद्धांत, तत्वे स्पष्ट करण्यासाठी अनुसूची किंवा कोष्टकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. दोन किंवा दोन पेक्षा जास्त आर्थिक चलांमधील संबंध स्पष्ट करण्यासाठी तसेच एका चलात बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर चलांवर काय होतो याचे स्पष्टीकरण करण्यासाठी अनुसूची किंवा कोष्टक किंवा तक्ता उपयोगी पडतो. आता आपण अनुसूचीचा अर्थ पाहणार आहोत. तर तो बघा, अर्थशास्त्रातील विविध नियम, सिद्धांत, तत्वे यांची पडताळणी करण्यासाठी किंवा एका चलातील बदलाचा दुसऱ्या चलातील बदलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी ज्या साधनाद्वारे माहिती गोळा केली जाते त्यास
अनुसूची किंवा पत्रक असे म्हणतात. आता बघा, अनुसूचीचा विश्लेषण आपण एखाद्या उदाहरणाच्या साहाय्याने करणार आहोत. उदाहरणार्थ मागणी पत्रक किंवा मागणी कोष्टक. मागणीचा नियम स्पष्ट करताना आपण मागणी पत्रकाचा आधार घेत असतो. मागणी पत्रकाद्वारे वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील संबंध स्पष्ट करता येतो. मागणी पत्रक वस्तूच्या वेगवेगळ्या किमती आणि त्यावेळी त्या वस्तूला असलेली मागणी दर्शवित असते. आता आपण ही आकडेवारी गोळा करून ती एका पत्रकात किंवा तक्त्यात भरल्यास आपल्याला मागणी पत्रक तयार करता येते. मागणी पत्रकालाच मागणी कोष्टक किंवा मागणी तक्ता असे देखील म्हटले जाते. या पत्रकाद्वारे वेगवेगळ्या किमतीला विशिष्ट वस्तूची किती नग संख्या खरेदी केली जाईल हे स्पष्ट केले जाते. या संदर्भात एक काल्पनिक मागणी पत्रक मी या ठिकाणी तुम्हाला दाखविणार आहे. त्या पत्रकामध्ये साबणाची वेगवेगळी किंमत असताना साबणाची मागणी किती असेल हे दर्शविलेले आहे. बघा, वैयक्तिक उपभोक्त्याचे मागणी पत्रक या ठिकाणी अनुक्रम नंबर 1, 2, 3, 4, 5 असे आपण घेतलेले आहे आणि साबणाची किंमत रुपयामध्ये दर्शविलेली आहे. तर साबणाची मागणी नगसंख्येत दर्शविलेली आहे. एका महिन्याला किती साबण उपभोक्ता खरेदी करतो हे त्यामध्ये दर्शवलेलं आहे. उदाहरणार्थ बघा, साबणाची किंमत 10 रुपये असताना उपभोक्ता महिन्याला 5 साबण खरेदी करतो. आता साबणाची किंमत 10 रुपयावरून 8 रुपये झाली तर साबणाची मागणी 5 नगांवरून 10 नगांपर्यंत वाढते. याच पद्धतीने साबणाची किंमत 6 रुपये, 4 रुपये, 2 रुपये अशी कमी झाल्यास साबणाची मागणी 15 नग, 20 नग, 25 नग अशी वाढेल. म्हणजेच काय, या मागणी पत्रकावरून आपल्याला साबणाची किंमत आणि त्यास मिळणारा प्रतिसाद कसा आहे याची माहिती मिळते. यावरून किंमत व मागणी या दोन चलांमधील संबंध व्यस्त स्वरूपाचा आहे हे समजण्यास मदत होते. म्हणजे वस्तूची किमतीत घट झाल्यास वस्तूची मागणी वाढते, या उलट परिस्थितीत वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास वस्तूची मागणी कमी होते. हा मागणीचा नियम या मागणी कोष्टकाच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येतो. अनुसूची किंवा तक्ता किंवा कोष्टक हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त चलांचे मूल्य व त्यातील संबंध स्पष्ट करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. उदाहरणार्थ, उत्पादनात बदल झाल्यास सीमांत खर्च, सरासरी खर्च, एकूण खर्च यामध्ये बदल होतो. उत्पादनातील बदलामुळे खर्चात झालेले बदल एकाच तक्त्याच्या साहाय्याने स्पष्ट करता येतात. त्यामुळे एका चलातील बदलाचा इतर चलावर काय परिणाम होतो याचे तुलनात्मक विश्लेषण तक्त्याच्या साहाय्याने करता येते हे या ठिकाणी स्पष्ट होते. त्यानंतर आर्थिक विश्लेषणाच्या साधनांमधील पुढचा प्रकार आपल्याला जो अभ्यासाचा आहे तो म्हणजे आलेख. अर्थशास्त्रात विविध घडामोडींबाबत आकडेवारी गोळा केली जाते. गोळा केलेल्या आकडेवारीचे वर्गीकरण तक्त्याच्या किंवा अनुसूचीच्या साहाय्याने केले जाते व ती माहिती आलेखाच्या साहाय्याने दर्शवली जाते. याचाच अर्थ आलेख काढण्यासाठी सर्वप्रथम आकडेवारी किंवा माहितीचा तक्ता आवश्यक असतो. आलेख या शब्दाचा अर्थ संस्कृत भाषेत चित्र असा आहे. चित्राच्या मदतीने दर्शवलेली माहिती अधिक आकर्षक, परिणामकारक आणि लक्षात ठेवण्यास सोपी असते. त्यामुळे अर्थशास्त्रीय सिद्धांत तत्त्वे स्पष्ट करताना आलेखाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. फलन संबंध, अनुसूची याप्रमाणेच आलेख हे अर्थशास्त्रीय विश्लेषणाचं एक महत्त्वाचं साधन आहे.
आलेखाची व्याख्या आपण पुढील प्रमाणे मांडू शकतो. संकलित किंवा गोळा केलेली माहिती, आकडेवारी आकर्षक पद्धतीने मांडण्याची कला म्हणजे आलेख होय. फार मोठ्या प्रमाणावरील सांख्यिकीय माहिती किंवा आकडेवारी स्पष्ट करण्यासाठी सर्वसाधारणपणे आलेखाचा वापर केला जातो. आलेखाद्वारे निष्कर्षांची दृश्य स्वरूपात मांडणी करता येते. जसे दोन किंवा दोन पेक्षा अधिक आर्थिक चलांमधील संबंध दृश्य स्वरूपात स्पष्ट करता येतो. आलेखाचे विविध प्रकार आहेत. त्यामध्ये साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख, विभाजित वर्तुळे इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ, वस्तूची किंमत आणि मागणी यामधील संबंध पुढील आलेखाच्या मदतीनेच म्हणजे मागणी वक्राच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येतो. बघा, या ठिकाणी मागणी पत्रक दर्शविलेलं आहे. मागणी पत्रक साबणाची किंमत आणि साबणाची मागणी यामधील या दोन चलांमधील संबंध दर्शविते. उदाहरणार्थ, साबणाची किंमत 10 रुपये असताना मागणी 5 नगांची आहे प्रत्येक महिन्याला. त्यानंतर साबणाची किंमत कमी कमी होत जाऊन 2 रुपयांपर्यंत कमी झाली, तर मागणी 5 रुपयांपासून वाढत वाढत जाऊन 25 नगांपर्यंत वाढते. हे या मागणी पत्रकावरून दिसते. आता आपण या मागणी पत्रकाच्या साहाय्याने मागणी वक्र म्हणजेच आलेख काढणार आहोत. बघा, आलेख काढण्यासाठी सर्वप्रथम दोन अक्ष महत्वाचे आहेत. हा जो आडवा अक्ष आहे त्याला अक्ष अक्ष म्हटलं जातं आणि हा जो उभा अक्ष आहे त्याला अय अक्ष असं म्हटलं जातं. आडव्या अक्षावर आपण मागणीची नगसंख्या दर्शवलेली आहे, तर अय अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. बघा, या ठिकाणी वस्तूची किंमत 10 रुपये असताना वस्तूची मागणी 5 रुपये आहे. वस्तूची किंमत 10 रुपयांवरून 8 रुपयापर्यंत कमी झाली, तर मागणी 5 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंत वाढते. त्यानंतर वस्तूची किंमत कमी कमी होत जाऊन 2 रुपयापर्यंत कमी झाली, तर मागणी 10 नगांपासून 15 नग, 20 नग आणि 25 नगांपर्यंत वाढल्याचे दिसते. आणि हे जे वेगवेगळे बिंदू आहे हे जोडल्यास हा जो वक्र तयार झालेला आहे याला आपण मागणी वक्र म्हणतो. म्हणजे बघा, म, क, ख, ग, म हे जे बिंदू आहे आलेखावर आपल्याला काढल्यानंतर जो वक्र आपण हे बिंदू जोडले तर आपल्याला मागणी वक्र तयार होतो. आता हा मागणी वक्र वस्तूची किंमत आणि मागणी यामधील व्यस्त स्वरूपाचा संबंध दर्शवितो. या ठिकाणी बघा, या आलेखाला रेषीय आलेख असं म्हटलेलं आहे, कारण हा आलेख मागणी आणि वस्तूची किंमत यातील समप्रमाणातील बदल दर्शवतो. उदाहरणार्थ, 10 रुपयांवरून वस्तूची किंमत 8 रुपयांपर्यंत कमी झाली म्हणजे 2 रुपयाने घटली, तर मागणी 5 रुपयांपासून 10 रुपयांपर्यंत वाढली म्हणजेच 5 नगांनी वाढली. तर या पद्धतीने आपण आलेखाच्या मदतीने अर्थशास्त्रीय नियम, तत्वे, सिद्धांत स्पष्ट करू शकतो. याप्रमाणेच आपल्याला 2 पेक्षा जास्त चलांमध्ये असलेला परस्पर संबंध जोड स्तंभालेख, वर्तुळालेख इत्यादींच्या साहाय्याने स्पष्ट करता येतो. यानंतर आर्थिक विश्लेषणाचं शेवटचं जे महत्वाचं साधन आहे तर ते म्हणजे समीकरणे. अर्थशास्त्रामध्ये विविध आर्थिक संकल्पना, सिद्धांत सोडविण्यासाठी वापरण्यात येणारे महत्वाचे साधन म्हणजे समीकरण किंवा सूत्र होय. बीजगणितातील सूत्राचा उपयोग करून अर्थशास्त्रातील 2 किंवा 2 पेक्षा जास्त घटकातील परस्पर संबंध, त्याचे परिणाम मोजण्यासाठी समीकरणांचा उपयोग होतो. समीकरण म्हणजे 2 चलातील समानता दर्शविणारे वाक्य किंवा विधान होय. जेव्हा 2 चलांमधील फलन संबंध व्यक्त करताना बरोबर या चिन्हाचा वापर केला जातो
तेव्हा त्याला समीकरण असे म्हणतात. अर्थशास्त्रातील विविध नियमांची मांडणी जेव्हा गणितीय रूपात केली जाते तेव्हा शाब्दिक मांडणी समीकरणाचे रूप धारण करते. उदाहरणार्थ या ठिकाणी मागणीचा नियम याचा विचार आपण करणार आहोत. मागणीचा नियम हा वस्तूची किंमत आणि वस्तूची मागणी यातील व्यस्त स्वरूपाचा संबंध दर्शवितो. तसेच वस्तूची मागणी ही सर्वस्वी किमतीचे फलन आहे असे स्पष्ट करतो. हे आपण D = फंक्शन ऑफ P या सूत्राच्या आधारे स्पष्ट करतो. समीकरण म्हणजे अशी स्थिती की जी डाव्या व उजव्या बाजूस असलेले दोन शब्द किंवा दोन भाग समान दर्शविते. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. बघा, 5x बरोबर 5x वजा 2 बरोबर 3x अधिक 8 हे जे समीकरण आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. या ठिकाणी बघा, आता 5x वजा 3x आपण हा इकडे घेतला, त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे आपण 8 हा वजा 2 हा अधिक 2 झाला. म्हणजेच काय झालं, 5x मधून 3x गेले 2x बरोबर 8 अधिक 2 बरोबर 10. मग x ची किंमत आपल्याला 5 मिळाली. आता ही x ची किंमत समीकरणामध्ये आपण जर टाकली तर बघा, 5 गुणिले 5 वजा 2 बरोबर 3 गुणिले 5 अधिक 8 अशी स्थिती आपल्याला दिसते. म्हणजे 5 गुणिले 5 बरोबर 25, 25 वजा 2 बरोबर 23 आणि दुसऱ्या बाजूला 15 अधिक 8 बरोबर 23. म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजू कशा झालेल्या आहेत, समान झालेल्या आहेत. दुसरं उदाहरण आपण पाहूया. मागणीची किंमत लवचिकता मोजण्यासाठी गणितीय पद्धतीचा अर्थशास्त्रात वापर केला जातो. किमतीतील बदलाला मागणीतील बदलाचा प्रतिसाद मोजताना किंमत लवचिकता एकापेक्षा जास्त किंवा एकापेक्षा कमी आहे याबाबतची माहिती मिळते. किंमत लवचिकतेचे मापन करण्यासाठी पुढील सूत्र वापरले जाते. मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. बरोबर आहे. या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आपण. वस्तूच्या किमतीतील बदलाचे प्रमाण 5% तर मागणीतील बदलाचे प्रमाण 10% असेल तर मागणीची किंमत लवचिकता एकापेक्षा जास्त म्हणजे 2 इतकी असेल. या ठिकाणी या लेक्चरमध्ये आपण आर्थिक विश्लेषणाचे साधने, त्यांचा अर्थ, त्याचे प्रकार, त्याचे अर्थशास्त्रीय विश्लेषणातील महत्त्व या बाबींचा आढावा घेतलेला आहे. आता या लेक्चरवर काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये आर्थिक विश्लेषणाची साधनं म्हणजे काय, फलन संबंधाचा अर्थ सांगा, समीकरण म्हणजे काय, अनुसूचीचा अर्थ सांगा, आर्थिक विश्लेषणाची साधने कोणती आहेत, तसेच टिपा लिहा, फलनात्मक संबंध, आलेख, त्यानंतर अनुसूची, पत्रक, तक्ता किंवा कोष्टक, समीकरणे. तसंच एक तुम्हाला घरी अभ्यासासाठी एक समीकरण दिलेलं आहे, ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.